प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सूर गेले दूर आता राम नाही राहिला, संगीतानं संगतीला एक अश्रू वाहिला. जगदीश खेबुडकरांनी स्वर्गीय राम कदम यांच्याविषयी काढलेले हे उद्गार. संगीत राम कदमांचंच आहे आणि यानंतर हे महिला शिष्यांकडून जे गीत आपल्या समोर सादर होणार आहे यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांपैकी जर यदा कदाचित कुणाला शिट्टी वाजवता येत असेल तर मला आवडेल. हो, मराठमोळी मराठी शिट्टी अगदी 2 बोटं ओठांमध्ये ठेवून खटाखट अशी वाजणारी. आजच्या कार्यक्रमात कोणाला अशी इच्छा आहे ट्राय करण्याची? तुम्हाला बर, एक मिनिट बघूयात आपण. इकडे एक, हा छान. नाही, मी असं म्हणालो की मला अशी एक महिला हवी आहे जिला शिट्टी वाजवता येते. म्हणजे तेच सांगतोय. एक मिनिट सगळ्या शिट्ट्या ऐकू आपण, काय प्रॉब्लेम नाही. चला, थोडस प्रेशर येऊ द्यात. प्रेशर कुकर जेव्हा गॅसवर ठेवला जातो तेव्हा तो पहिले 2 वेळेस असंच करतो, मग शिट्टी वाजते. कमाल. या हा, 2 झाल्यात, आता वाजेल. अजून कोणी महिला मंडळांपैकी या इकडे आहेत त्या मला मी पाहिल्यात. इकडे कोणाला उत्स्फूर्तपणे शिट्टी वाजवायची इच्छा होती? आज कार्यक्रम जरी गुरुपौर्णिमेचा असला तरी थोडासा वेगळा आहे म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. तुमच्यापैकी कोणी? तुला? अच्छा, चला. बघाचपासून तुम्ही माझ्याकडे बघता की मी वाजवणार म्हणून तर मी आलो होतो. चाल, एवढ्या प्रेमाने वाजवली शिट्टी तर सगळेच येतील अहो तुमच्याकडे. जरा हा खणखणी जी मराठमोळी मराठी शिट्टी म्हणतो ना, जी जाताना चौकामध्ये ती वाजली की असं वाटतं सहज बघावं वळून, पण शेजारी नवरा असतो त्यामुळे शक्य होत नाही. अशी जी परिस्थिती होती ना ती शिट्टी म्हणतोय मी. चला, आता वाजवाच तुम्ही. सांगायचं तात्पर्य काय की अशा रस्त्यानं चाललेलो असताना अनेक शिट्ट्या वाजतात, पण एक खणखणीत मराठमोळी मराठी शिट्टी जेव्हा वाजते तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेची आठवण झाल्याशिवाय कार्यक्रमाला रंगत नाही. आणि ती मराठमोळी मराठी शिट्टी जर आली कशी,
थांबा 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 कुदळे मॅडम थांबा. पहिल्यांदा लावणीवर पुरुष नर्तक पाहिलेत मी मागे. छान नाचताय. कार्यक्रमाच्या ठिकाणी माऊथ ऑर्गनच्या विश्वात आपलं आगळं वेगळं स्थान निर्माण करणारे नंदू काका बेलवलकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काकांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ज्या महिलांना बसल्या बसल्या डान्स करायचा आहे, सोपं असतं फार. काय करायचं मी सांगतो. दोन्ही हात वर करायचे. करा ना पटकन. हा करा. दोन्ही हात वर करायचे. गाणं सुरू झालं की टायमिंग मध्ये वरती टाळ्या वाजवायच्या आणि कंबर हलवायची. झाला बसल्या बसल्या डान्स. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमात मराठी गीतांची ही सुंदर रेलचेल चालू आहे आणि लावणीच्या या सुंदर अशा गीतानं चित्रपट पिंजराची आठवण झाली. राम कदम यांच्या संगीतानं संगीतबद्ध झालेल्या चित्रपट पिंजरामधलं प्रत्येक गाणं आठवणीतलं, प्रत्येक गाणं हवं हवंसं वाटणारं, प्रत्येक गाण्यातून प्रेम आणि त्यातून खऱ्या अर्थानं मराठी संगीताचा एक सुगंध दरवळावा असा हा सुंदर गीत आणि संगीताचा कार्यक्रम. यानंतरच्या गीतात आपण थोडीशी गंमत जम्मत करणार आहोत आणि हे गंमत जम्मत श्यामकांत सुतार आणि प्रसन्न पुजारी या दोन कलाकारांबरोबर गुरु आणि शिष्य या गुरु शिष्य परंपरेची एक सुरेल संगीताची गीताची बरसात चित्रपट गंमत जम्मत.